नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 110. नीलकंठेश्वराचे बलबला कुंड किंवा बुलबुला कुंड आणि हंसेश्वराचे पवित्र सूर्यकुंड. अंकलेश्वर येथील रामकुंड सोडले आणि महामार्गाने चालत निघालो. वाटेमध्ये गावांची वस्ती विरळ होत चालली होती. समुद्राच्या सान्निध्यामुळे जमिनीची सुपीकता कमी झालेली होती. त्यामुळे कदाचित असे असावे. बरेच अंतर कडक उन्हामध्ये चाललो. प्रचंड उष्मा होता. शरीर पूर्ण भाजून निघायचे. इतके दिवस मैयाच्या काठावरून चालताना सुखद गारवा जाणवायचा. इथं तसं होत नव्हतं. उजव्या बाजूला नर्मदा मातेचा त्रिभुज प्रदेश जवळ असल्यामुळं आणि समोर सगळा समुद्रच असल्यामुळे हवेतील आर्द्रता प्रचंड वाढलेली होती. त्यामुळे घामाघूम व्हायला व्हायचं. अशा कठीण परिस्थितीमध्ये एकमेव दिलासा म्हणजे माझी नर्मदा मैया होती. तिच्याकडे पाहत चालत राहायचो. अखेरीस बरंच अंतर चालल्यावर मूळ रस्त्यापासून एका बाजूला असलेले बलबला कुंड किंवा बुलबुला कुंड येथे जाण्याचा मार्ग लागला. बरेचसे परिक्रमावासी एका बाजूला असलेल्या या स्थानावर न जाता पुढे निघून जातात. परंतु मला हे कुंड पाहायचे होते. ही कश्यप ऋषींची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे मी इथे वळलो. आपण बघू शकता या नकाशामध्ये अंकलेश्वरपासून सरळ वरती निघाल्यावर हासोटकडे डाव्या हाताला बलबला कुंड आपल्याला दिसतंय. उजव्या हाताला नर्मदा मैया दिसते. आश्रमामध्ये प्रवेश केल्याबरोबर डाव्या हाताला बलबला कुंडाचे दर्शन झाले. बलबले किंवा बुलबुले म्हणजे आपल्या मराठीतील बुडबुडे. या कुंडाच्या तळातून सतत बुडबुडे वर येतात आणि पाणी उकळत आहे असा भास होतो. म्हणून याला बलबला कुंड असं म्हणतात. हा पूर्णपणे नैसर्गिक चमत्कार आहे. जमिनीखाली निर्माण होणारे विविध प्रकारचे वायू या कुंडातून मुक्त होतात म्हणून हे बलबला कुंड आहे. अगदी असंच एक कुंड आपल्या महाराष्ट्रामध्ये मालवण तालुक्यामध्ये मठबुद्रुक या गावामध्ये बोंबाडेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. या कुंडात देखील बोंबाडेश्वर असं म्हटलं की पाण्यातून बुडबुडे येऊ लागतात. बलबला कुंडामध्ये नर्मदे हर असा आवाज दिला की बुडबुडे येऊ लागतात. आपल्या आवाजाला वारंवारता अथवा फ्रिक्वेन्सी असते. याचंच हे प्रूफ होय. दोन्ही लहरी पाण्याच्या पृष्ठभागावर आदळतात व तळापर्यंत पोहोचतात. तिथे मुक्त होण्यासाठी अडकून राहिलेले बुडबुडे मग बाहेर पडतात. त्यांना कमी पडणारी थोडीशी ताकद आपल्या आवाजातून प्राप्त होते. मी इथे गेलो तेव्हा दुसरं कोणीच नव्हतं. त्यामुळे मी भरपूर बुडबुडे काढले. समोर कोणी असते तर कदाचित मी आरडाओरडा करण्यासाठी संकोच केला असता. परंतु कमी आवाज, जास्ती आवाज, मध्यम आवाज असे विविध प्रयोग मी करून पाहिले. अर्थातच पाण्यातून बाहेर येणाऱ्या बुडबुड्यांचे प्रमाण हे ध्वनीच्या आवाजाबरोबर अर्थात व्हॉल्यूम किंवा ॲम्प्लिट्यूडशी समप्रमाणात होते. या कुंडातले पाणी गरम नाही परंतु उष्णतेमुळे कोमट लागत होते. तसंच इथे कधी मैया प्रगटते तर कधी रत्नसागर प्रगटतो. त्यामुळं याची चव कधी गोडसर तर कधी खारट लागते. थोडक्यात आपण जी कुंडे पाहत आहोत तो सर्व परिसर नर्मदा मातेच्या जलानेच संपृक्त होता. नदी म्हणजे काय असे जर कोणाला विचारले तर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र असते. ते चित्र असते दोन्हीकडे उताराची भूमी असलेल्या मधून वाहणाऱ्या गतिमान पाण्याचे. परंतु केवळ ते वाहणारे पाणी म्हणजे नदी नसून तो त्या नदी नावाच्या व्यवस्थेचा केवळ एक भाग असतो. प्रत्यक्षामध्ये नदी म्हणजे नदीतील पाणी हे वरती दिसणाऱ्या पृष्ठभागापुढील प्रवाहापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात खालून आणि आजूबाजूला देखील वाहत असते असं म्हणण्यापेक्षा साचलेलं असतं. त्यातले जास्तीचं पाणी जे वर उघड्यावर येतं ते वाहू लागते, ज्याला आपण नदीचा प्रवाह असं म्हणतो. त्यामुळे एखादी नदी किंवा नदीचा प्रवाह जेव्हा आपल्याला दिसतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला कित्येक मीटर किंवा कधीकधी कित्येक किलोमीटर तिचं अस्तित्व असू शकतं. वाळू किंवा माती असेल तर विस्तार अधिक असतो. खडकांमध्ये विस्तारावर मर्यादा येतात. या कुंडामध्ये देखील पाणी भरती किंवा ओहोटीनुसार बदललं जातं. याचाच अर्थ आपण समजून घेतला पाहिजे की इथं नर्मदा मातेचं अस्तित्व आहेच. त्यामुळेच धरण बांधताना केवळ वाहणाऱ्या प्रवाहावर ते बांधलं जात नाही तर खूप खोल आणि आजूबाजूला खणत जाऊन ते बांधावं लागतं. नदीच्या प्रवाहाचं पाणी आपल्याला दिसतं त्यापेक्षा अधिक प्रमाणात खाली साचलेलं असतं. त्याला येऊन मिळणाऱ्या पाण्याचे ही तसंच आहे. कधी वरवर ओढे नाले वाहताना दिसतात तर कधी आतून प्रवाह असतात. परंतु समुद्रापाशी आल्यावर हे सर्व समान पातळीला येते.
त्यामुळेच नर्मदा मातेच्या रत्नसागराच्या भेटीच्या पूर्वी अनेक कुंडे निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळतात. बलबला कुंडाची व्यवस्था पाहणाऱ्या एक माताजी होत्या. गृहस्थाश्रमीच असाव्यात. मी महादेवाचे दर्शन करून आलो. मला त्यांनी एका बाजूला टाकलेल्या स्लॅबमध्ये बसायला सांगितले. तोपर्यंत त्यांनी स्वयंपाक केला. इथे प्रचंड माशा होत्या. त्या वारत वारत पडून राहिलो. नंतर अंगणातच बसून भोजन केले. भोजनावर देखील प्रचंड माशा होत्या. त्या इतक्या अधिक होत्या की एक सेकंदसुद्धा इकडे तिकडे पाहावे आणि तोंडात माशी जावी असे होत होते. अखंड सावध राहून भोजन केले. कोणाला माशा मारण्याचे यंत्र दान करायचे असेल तर ही अगदी योग्य जागा आहे. परंतु जीवहत्या करणारे यंत्र साधू लोक स्वीकारत नाहीत. सारंच कठीण आहे. प्रचंड उन्हाचा तडाखा असल्यामुळं काही वेळ पुन्हा त्या स्लॅबखाली विश्रांती घेतली. इथे 2 पंखे होते. त्याच्यामध्ये झोपलं की माशा त्रास देत नव्हत्या. तसेच तासभर पडलो आणि पुढे निघालो. एकंदर इथे बलबला कुंड पौराणिक असले तरी तिथले पावित्र्य हरपल्यासारखे झाले होते. अर्थात हे इथे बसून बोलणे सोपे आहे. तिथे राहून उन्हातान्हात त्याची व्यवस्था लावणे ते काही सोपं काम नाही. त्यासाठी आपल्यासारख्या भक्तभाविक स्वयंसेवकांची मोठी आवश्यकता आहे. आपण आश्रमातल्या परिसराचं दर्शन घेऊ. हेच ते बलबला कुंड आणि त्यातले बुडबुडे आपण बघतोय. जोरात ओरडलं की मध्यभागी खूप मोठे बुडबुडे येतात. त्यामुळंच आजूबाजूला गर्दी वाढली की बुडबुडे वाढलेले आपल्याला दिसतात. कुंडामध्ये समुद्राचं पाणी आलं की रंग बदलतो. कुंड मोठं असून फारसं काही चांगलं ठेवलेलं नाही. आजूबाजूला दलदलयुक्त झाडे आणि मोठे मोठे तलाव आहेत. शेजारचे इथे तलाव सूर्यविकासी कमोदिनी पुष्पांनी कायम बहरलेले असतात. त्यामुळेच निळकंठेश्वराची पूजा बांधताना फुलांचा मुक्त वापर केलेला आपल्याला दिसतो. मग कधी ती या परिसरात येणारी गोकर्णाची आणि शंकासुराची फुलं असतात, तर कधी कमोदिनी पुष्प असतात. अर्थात हे कमळपुष्प नाही, कमोदिनी नावाचं फूल आहे. कमळाच्या पाकळ्या खूप मोठ्या आणि गोलाकार असतात, परंतु कमलवर्गीय वनस्पती आहे म्हणून कमळ. देवाच्या पूजेचं सामान नेताना तरी प्लास्टिकचा वापर पण करू नका. इथं दिसतंय प्लास्टिक पडलेलं. हे नीलकंठेश्वराचं मंदिर आहे. मी गेलो तेव्हा त्याचा रंग असा होता, लाल नव्हता. हेच ते झाड ज्याच्या खाली बसून मी भोजन प्रसाद घेतला माशावरच आणि याच स्लॅबमध्ये काही काळ विश्रांती घेतली डाव्या बाजूला. इथे एक मध्य प्रदेशमधील दाम्पत्य परिक्रमावर येऊन बसले होते. इतक्यात गाडीने परिक्रमा करणारे मध्य प्रदेशमधले काही कुटुंबीय आले आणि त्यांनी एका कोपऱ्यात स्वयंपाक करायला सुरुवात केली. आश्रमाची व्यवस्था बघणाऱ्या म्हातारा अतिशय खंबीर आणि कडक स्वभावाच्या होत्या. स्लॅबमध्ये ठेवलेल्या खुर्चीवर त्या बसायच्या. माझ्याशी थोडा वेळ गप्पा त्यांनी मारल्या आणि नंतर मी तिथून निघालो. उन्हातून चालत वाटेत येणारी सर्व तीर्थक्षेत्रे पाहत पाहत निघालो. सजोद गावामध्ये सिद्धरुद्रेश्वराचं मंदिर आहे, वालीनाथ महादेवाचं मंदिर आहे, तसंच वैद्यनाथ मंदिर देखील आहे. विशेषतः रुद्रकुंड हे अतिशय सुंदर पद्धतीनं सांभाळलं गेलेलं आहे. यातलं पाणी अतिशय स्वच्छ ठेवलं जातं. शिवाय परिसराची स्वच्छता आणि रंगरंगोटी खूप चांगली ठेवलेली आहे. एखादं देवस्थान कसं सांभाळावं याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रुद्रकुंड आहे. अतिशय स्वच्छ असं हे रुद्रकुंड बघा. कुंडामध्ये स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी असते. हा संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ आणि नीटनेटका ठेवलेला आहे. इथे सिद्धनाथ महादेवाचं पौराणिक मंदिर आहे. याला सिद्धरुद्रेश्वर असं देखील म्हणतात. मंदिर अतिशय सुंदर आहे आणि गुजराती पद्धतीचा घुमटाकार कळस त्याच्यावरती आहे. मंदिराचा परिसरसुद्धा स्वच्छ, पवित्र आणि नीटनेटका ठेवला आहे. मंदिरने स्वच्छ राखीचू अशा पाट्या सगळीकडे आपल्याला लावलेल्या दिसतात. स्वच्छतेविषयीचा मंदिर व्यवस्थापनाचा आग्रह हा सगळीकडं प्रकर्षाने जाणवतो. गर्भगृहसुद्धा अतिशय स्वच्छ आहे. त्यामुळे सिद्धरुद्रेश्वर महादेवांचं दर्शन अतिशय आनंदपूर्वक घेता येतं. ते आपण घेऊयात. ओम श्री सिद्धरुद्रेश्वराय नमः. इथेच नर्मदा मातेचं सुद्धा मंदिर आहे. प्रचंड ऊन पडलेलं असल्यामुळे तिथंच गेलेल्या सावलीमध्ये क्षणभर बसलो. हीच ती जागा. जाळीच्या बाजूने नर्मदा मातेकडून येणारा थंडगार वारा सुखद वाटत होता. रेवा गंध घेऊन येणारा तो वारा मनाला भावुक करत होता. इथून बाहेर पडल्यावर गावात अजूनही काही मंदिरांचं दर्शन घेतलं. हे राजराजेश्वरी मातेचं मंदिर आहे. बाथीजी, बलियादेव, खेरापती, खेरामाई, मसानमेल्डी, खोडियार माता, सिंधवाई माता, वरुडी माता अशा अनेक स्थानिक देवीदेवतांची मंदिरं इथं गावोगावी आपल्याला आढळतात. ही आहे मसाणमेल्डी माता. मसाण म्हणजे स्मशान.
इथेच सजोद गावाच्या एका बाजूला दुर्लक्षित असं लक्ष्मीनारायणाचं मंदिर पण आहे. त्याचं पण दर्शन मी घेऊन आलो. तिथली मूर्ती खूप सुंदर आहे. सजोद गावातीलच एक स्थान देवता फुलांनी केलेला शृंगार आपण बघतोय. गुजरातमध्ये देवतार्चनामध्ये फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. हे शेरा गावातलं नर्मदेश्वर महादेवाचं मंदिर आणि त्याची पेढ्यांनी बांधलेली पूजा. गुगल नकाशावर चित्र पाहिलं, परंतु नक्की कशाची पूजा आहे ते लक्षात येत नव्हतं. परंतु अचानक खवा पेढा संमिश्रवास येऊ लागला. त्याच्यावरून असा अंदाज बांधला की ही खव्याची किंवा पेढ्याची पूजा असावी. अशा विविध प्रकारच्या पूजा बांधण्याची पद्धत नर्मदाखंडामध्ये सर्वत्र आढळते. त्यानंतर महामार्गावर चालत हासोट गाव गाठलं. हंसेश्वर महादेवावरून हे नाव पडलंय. इथे शहरामध्ये प्रवेश केल्यावर मोदी आडनावाच्या एका दुकानदाराने बोलवून घेतले. मी तुमची काय सेवा करू असे तो मला विचारू लागला. मैयाचा शृंगार करण्यासाठी मला फेविक्विक किंवा तत्सम ॲडेझिव्ह हवे होते. ते मागितल्याबरोबर त्यांनी मला ॲडेझिव्ह तर दिलेच, वर दक्षिणा देऊन बिस्किटचे पुढे दिले. नको म्हणायचा प्रश्नच नव्हता. परिक्रमेमध्ये नाही म्हटलं की मैया चांगलाच धडा शिकवते. इतक्यात याच दुकानदाराकडे विविध उत्पादनांचे रत्ती बाळून घालणारा अर्थात डिलिव्हरी करणारा दत्तू पटेल नावाचा वितरक अथवा डिस्ट्रीब्युटर युवक भेटला. याने मला अजून काही बिस्किटचे पुढे, टँग नावाचे सरबताचे पाकिट आणि ताकाचे पाकिट इत्यादी मोठ्या प्रेमाने दिले. मैया आज कधी नव्हे ते इतक्या साऱ्या गोष्टी का देत आहे मला लक्षात येत नव्हते. ते त्या रात्री मुक्कामी लक्षात आले. वाटेमध्ये नर्मदा पुराणात उल्लेख असलेली महादेवाची 3 तीर्थक्षेत्र होती. त्यांची दर्शनं करत आलो. आपणही करा. हासोट हे नाव या गावाला ज्याच्यामुळे पडलं ते हंसेश्वर महादेव. हंसपूर असं या गावाचं पौराणिक नाव आहे. श्री हंसेश्वर महादेव. श्री तिलेश्वर महादेवाचं मंदिर आहे. तिलेश्वर किंवा तिल्लेश्वर हे आहेत श्री तिल्लेश्वर महादेव. आणि रत्नेश्वर महादेव हे तिलेश्वराच्या समोरच अष्टकोनी जलरिसलेलं रत्नेश्वर महादेवाचं मंदिर आहे. यानंतर मी सूर्यकुंड या पवित्र तीर्थक्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला. या संपूर्ण गावामध्ये हिंदूंची वस्ती खूप कमी आहे. त्यामुळे मंदिरांची देखील बऱ्यापैकी दुरावस्था झालेली जाणवते. याही तीर्थस्थानाची व्यवस्था पाहणारा कोणीही महंत तिथे नव्हता. जाणारे येणारे भाविकच स्वेच्छेने सगळा कारभार पाहत होते. सूर्यकुंड गावापासून थोडेसे एका बाजूला बाहेर आहे. डावीकडे लाल खूण दिसते, जिथे परिक्रमावासींची उतरण्याची सोय केलेली धर्मशाळा आहे. शेजारीच एक फार मोठा दर्गा पण आहे. आपण बघतो हे चौरसाकृती सूर्यकुंड. मी त्या ठिकाणी आलो तेव्हा या म्हणणारं देखील कोणी नव्हतं. अंदाजेच मी धर्मशाळेचं दार उघडलं. आतमध्ये गेलो. छोटंसं मोकळं मैदान होतं. एक पाण्याची टाकी भरून ठेवली होती. समोर छोटं मंदिर होतं. एका बाजूला 2 खाणांची उघडी धर्मशाळा होती. म्हणजे छप्पर होतं, परंतु एका बाजूला भिंत नव्हती. इथे मी आसन लावले आणि सूर्यकुंडाचे तसेच हनुमान मंदिर आणि महादेवांचे दर्शन घेऊन आलो. सूर्यकुंडाचा परिसर आणि मागे दिसणारा दर्गा. हा दर्गा आहे आणि हे सूर्यकुंड आहे. सूर्यकुंड अतिशय पवित्र आणि शुद्ध जलाने युक्त आहे. कुंडाचं छोटंसं पांढरं दार कायम बंद असतं. हे जे दार आहे ना, हे कायम बंद असतं. डावीकडे हनुमान मंदिर आणि समोर शिवालय आहे. सूर्यकुंडाचं अतिशय पवित्र आणि शीतल असं जल. पाणी स्वच्छ असल्यामुळं तळ दिसतो. मध्यभागी मात्र कुंड अतिशय खोल आहे. इथं पाठी लावली बघा की अन्य धर्मियांचा उपद्रव वाढल्यामुळं अशी पाठी इथं लावावी लागली की सूर्यकुंड श्री जीवनेश्वर महादेव हासोट. इथं दर्शन घेण्याची इच्छा असलेली जी माणसं आहेत त्यांनीच फक्त यावं. दर्शनाशिवाय अन्य कुठल्या कामासाठी ते येऊ नये अशा आशयाची पाठी आहे. समोरच असलेल्या धर्मशाळेचं दार आपण बघतो आणि आतमध्ये असलेलं छोटंसं मंदिर आणि हीच ती बिनबिंतीची धर्मशाळा. इथला मुक्काम अतिशय संस्मरणीय असा ठरला. का ते सांगतोच. मी या भागातल्या परिसराची स्वच्छता करून लावलेल्या झाडांना आळी वगैरे करून ठेवली आणि झाडून पुसून सगळा परिसर चकाचक करून टाकला. तोपर्यंत तिथं अजून एक परिक्रमावासी आले होते. यांचं नाव होतं लक्ष्मीनारायण. हे माझे अतिशय आवडते परिक्रमावासी होते. यापूर्वी 2-3 मुक्कामांवर माझी यांची भेट झाली होती. यांचं वय 84 होतं. गोरापान वर्ण, पाठीला आलेला बाक, अनवाणी चालणार आणि सतत तोंडामध्ये नर्मदा मातेचं नामस्मरण आणि रोज दिवसातून
एकदा तरी नर्मदा मैयाला सुंदरकांड ऐकल्याशिवाय अन्नग्रहण करत नसत. फारच मोठे तपस्वी होते. स्वतःबद्दल, स्वतःच्या गावाबद्दल एक अक्षर बोलत नसत. बोलायला गेलं की फक्त नर्मदा मातेचं गुणगान करायचे. परिक्रमेमध्ये अन्य विषयांवर चर्चा करणारा परिक्रमा सिरीसला की त्याला मोठ्या शिताफीने ते मूळ पदावर आणून सोडायचे. मलाही खूप आवडायचे. त्यांना देखील मी खूप आवडलो होतो. मला तसेही म्हातारे लोक खूप आवडतात, कारण त्यांच्याजवळ अनुभवांचा मोठा खजिना असतो आणि आयुष्यभराच्या अनुभवातून त्यांची द्वेषभावना संपलेली असते. त्यामुळे निर्मळ निष्पाप हास्य तेवढं शिल्लक राहिलेलं असतं. लहान मुलं पण आवडतात, कारण ती इतकी निरागस निष्पाप असतात की साक्षात परमेश्वराचे स्वरूपच जणू. आदलेमधले माझ्यासारखे उचापती असतात, त्यामुळे त्यांच्यावर अधिक न बोललेलंच उत्तम. लक्ष्मीनारायण यांनी माझ्या शेजारी आसन लावलं आणि बाहेर टाकीवर स्नान करून क्षणाचाही विलंब न लावता सुंदरकांड वाचायला बसले. मी देखील माझी उपासना पूजा आटोपून घेतली आणि गावात चक्कर मारायचे ठरवले. परिक्रमेतील प्रत्येक मुक्कामावर कुठे ना कुठे भोजनप्रसाद किंवा किमान सदाव्रत तरी मिळते, परंतु इथे कशाचाच मागमूस नव्हता. कुणी मंदिराकडे फिरकतच नव्हते. त्यामुळे आज उपवास घडणार हे निश्चित होते. माझ्यासोबत माझी मैया होतीच. गावातील इमारती खूप सुंदर होत्या, खूपच सुंदर होत्या. छोटी छोटी घरं एकमेकांना खेटून बांधण्यात आली होती, परंतु प्रत्येक घर 2-3 मजली होते. अतिशय सुंदर सुंदर अशी कलाकुसर समोरच्या बाजूने करून घरे आकर्षक बनवण्यात आली होती. गावातील एका छोट्याशा डेअरीमध्ये एक माताराम आणि त्यांची तरुण मुलगी उभ्या आहेत असे मला दिसले. दोघींनी मला आवाज दिला आणि मला स्वतः बनवलेले श्रीखंड आणि दही दिले. जलाराम डेअरी असं या डेअरीचं नाव होतं. मी त्यांच्याकडून गावाची माहिती घेऊ लागलो. हीच ती जलाराम डेअरी, गुलाबी रंगातली. पाटी पण दिसते बघा, जलाराम डेअरीची पाटी. आसपासची काही मंडळी देखील आली. त्यांनी मला गावातून एक छोटी चक्कर मारून आणली. या गावातील घरे फारच सुंदर होती, परंतु या संपूर्ण वास्तुसौंदर्याला एका शोकांतिकेची किनार होती. गोधराकांड झाले तेव्हा या गावात मोठा नरसंहार उसळला होता. त्यामुळे साध्या आणि सरळमार्गी लोकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गावातील बहुतांश लोक राहती घरे वाऱ्यावर सोडून निघून गेले. आता या गावामध्ये साधारण 90% परधर्मीयांची वस्ती आहे. या गावातील लोक मोठे उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. या सर्वांची घरे मला गावकऱ्यांनी दाखवली. विशेषतः कॅडिला या औषध कंपनीचे मालक श्री इंद्रवदन मोदी याच गावचे. सध्या त्यांचे चिरंजीव डॉक्टर राजीव मोदी कंपनी चालवत आहेत. त्यांचेही सुंदरसे टुमदार घर इथे अजूनही आहे. आता त्यांची घरे जगभरातल्या अनेक देशात आहेत, परंतु या मूळ घरी ते अजूनही येतात. हासोटमधली सुंदर अशी 2 मजली घरं. विजेच्या तारांचा आणि खांबाचा वापर करून परिसराचं विद्रुपीकरण करण्यात आपला भारतीयांचा हात कोणी धरू शकत नाही, हेच खरं. प्रत्येक घरावर सुंदरसं नक्षीकाम केलेलं आपल्याला आढळतं. हे बघा, सुंदर नक्षीकाम, नक्षीदार लाकडी पट्ट्या आणि नंतर सुंदर खिडक्या आपलं लक्ष वेधून घेतात. कॅडिला या भारतातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीचे प्रवर्तक श्री इंद्रवदन मोदी याच गावचे. यांच्यामुळे इंदिरा गांधी या गावामध्ये आल्या असे ग्रामस्थांनी मला सांगितले. नेते आले की त्यांचे मतदारही पाठोपाठ येतात. अक्षरशः बाहेरून कुटुंबे आणून या गावामध्ये बसवली गेली. ग्रामस्थांनी सुद्धा अतिशय सहिष्णुता दाखवत सर्वांना गावात सामावून घेतले. परंतु हळूहळू लोकसंख्येचा विस्फोट होऊ लागला. नवीन पिढी आमचं ऐकत नाही असे टिपिकल उत्तर जुन्या पिढीतील लोक देऊ लागले. सध्या गावातील हिंदूंच्या घरांची अवस्था कशी आहे हे आपण स्वतःच गुगल नकाशावरती जाऊन पाहू शकता. मोदींच्या परिसरातील, मोदी म्हणजे इंद्रवदन मोदींच्या परिसरातील घरांची अवस्था. अक्षरशः राहती घरं सोडून लोक निघून गेलेत. सगळीकडे कब्जा पार्टी जोरात आहे. अर्थात ज्याचा ताबा त्याचं घर अशी अवस्था सुरू झालेली आहे. ही आहे सुंदरशा या घरांची अवस्था. मोठमोठी झाडं, वेली यांनी या झाडांचा घास घेतलेला आहे, या घरांचा घास घेतलेला आहे. असो, हे केवळ हासोट या एका गावाचं चित्र नसून भविष्यामध्ये आपल्या देशामध्ये काय वाढवून ठेवलं आहे याची ती नांदी आहे. नर्मदा परिक्रमा तुम्हाला अनेक गोष्टी शिकवते, दाखवते. त्यातला हा एक धडा आहे. ज्यांना प्रत्यक्ष नर्मदा परिक्रमा करणं शक्य नाही त्यांना कदाचित हा धडा कधीच कळणार नाही, परंतु किमान आपल्या वाचकांना तो धडा माहिती असावा म्हणून मुद्दाम सविस्तर सांगितले आहे. जलाराम डेअरीतील काकूंना त्यांच्या मुलींची खूप काळजी वाटायची आणि ते स्वाभाविक होते. तरुण मुली होत्या. घर चालवायचे तर व्यवसाय सांभाळला पाहिजे. दुकानामध्ये ग्राहक म्हणून कोण येईल याचा काही नेम नसतो. बाहेर कुठे जावे तर त्यासाठी लागणारा पैसा सोबत नाही. इथले घर विकायचं म्हटले तर अतिशय पडेल किमतीत इतर धर्मातील लोकच ती घरं मागतात. मिळेल त्या किमतीला घर विकून मोकळं होणं किंवा आहे त्या परिस्थितीमध्ये अपमानपूर्वक जगत राहणं इतकंच इथल्या हिंदूंच्या हातात राहिलेलं आहे. लोक आजही म्हणतात, बरे झाले असते जर मोदी साहेबांनी इंदिरा गांधीला आमच्या गावात आणले नसते. परंतु आता बोलून काय उपयोग नाही. गावाचे व्हायचे तितके नुकसान झालेले आहे. आपल्या समाजाचे एक वैशिष्ट्य आहे, आपण उदाहरणातून शिकत नसतो.
एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट घडली की त्यापासून सावध होऊन पुढच्या वेळी काळजी घेण्याची प्रवृत्ती ज्या समाजामध्ये नसते तोच खरा हिंदू समाज. मी उद्विग्न मनाने परत धर्मशाळेमध्ये आलो तेव्हा लक्ष्मीनारायण आजोबा अजूनही रामायण वाचत बसले होते. आज भोजन मिळणार नाही हे लक्षात आल्यावर मी बिस्किटे, अधिक टँग, अधिक श्रीखंड, अधिक दही असे खायला सुरुवात केली. लक्ष्मीनारायण आजोबांचा चैत्र नवरात्रीचा उपवास सुरू होता. मी खूप आग्रह करून देखील ते काहीच घेईनात. शेवटी मला अचानक आठवले की दत्तू पटेलने दिलेले ताक तसेच ठेवलेले. ते मी त्यांना दिल्याबरोबर आजोबा ढसाढसा रडायला लागले. मला म्हणाले, मी रामायण वाचत बसलेलो असताना नर्मदाबाईला मगाशीच म्हणालो होतो की माई ताक मिळाले असते तर बरे झाले असते. त्यांनी प्रत्येक घोटाला अश्रू ढाळत ते ताक ग्रहण केले. मी लक्ष्मीनारायण यांच्याकडे पाहत असे. प्रत्येक मुक्कामात मी त्यांचे निरीक्षण केले होते. तो एक आदर्श वृद्धगृहस्थ होता. आपल्या सर्व मर्यादा त्यांनी ओळखल्या होत्या आणि स्वीकारल्या होत्या. विशेषतः अलीकडच्या काळामध्ये वार्धक्य जवळ येऊ लागल्यावर आम्ही कसे तरुण आहोत हे दाखवण्याची जी चढाओढ लोकांमध्ये लागलेली दिसते त्यापासून ते पूर्णपणे बाहेर होते. असे स्वतःला तरुण समजणारे वृद्ध मग काठी घेण्याचे टाळतात, केस काळे करतात, चित्रविचित्र आयुष्यात कधी न घातलेले कपडे घालायचा प्रयत्न करतात, कुठे नाच कर, कुठे काहीतरी वेडेचाळे कर असे प्रकार सुरू करतात. जरा हा एक रोग आहे हे सर्वप्रथम आपण लक्षात घ्यावे. आयुर्वेद जरा ही एक व्याधी आहे असं मानतो आणि त्यावर औषधोपचार देखील आहेत. तरुणपणी सतत क्रियाशील राहिल्यामुळं जरा येण्याचं लांबतं, परंतु टळत मात्र नाही, कारण जरा हा असाध्य रोग आहे. लक्ष्मीनारायण आपल्या म्हातारपणाचा योग्य सदुपयोग करत होते. घरी आपली गरज नाही आणि आपल्याला मुलांची गरज नाही अशा अवस्थेमध्ये आल्यावर त्यांनी सुंदर अशी परिक्रमा सुरू केली होती. रोज थोडे थोडेच अंतर ते चालायचे, अधिक काळ मुक्काम करायचे आणि साधनेचा आनंद घ्यायचे. सतत जय हो मायकी चिंता काय की असं म्हणायचे. जरा काही झालं की म्हणायचे, माई मारे, म्हणजे आई मारेल. मी त्यांना म्हणालो की थोडंसं श्रीखंड खाता का? लक्ष्मीनारायण म्हणत, उपवासामध्ये श्रीखंड खाऊ? माई मारे. मी त्यांना विचारलं, परंतु आई प्रेमळ असते ना, ती आपल्या मुलाला कशाला मारेल? ते मला म्हणाले, ज्या मुलाकडनं आईला जास्त अपेक्षा असतात त्याला आईचा चांगलाच मार पडतो. वाया गेलेला मुलगा असेल तर आई पण त्याच्या नादाला लागत नाही, पण चांगलं वर्तन असलेला मुलगा जरा वाईट वागला तर मात्र त्याची आई त्याला चांगलीच बदडून काढते. तसंच आपलं पण आहे. त्यांचा अनुभव, अधिकार आणि साधना सर्वच माझ्यापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे मी मतांतर व्यक्त करण्याचा प्रश्नच नव्हता. मी त्यांना म्हणालो, तुमचे इतके वय झाले, तुम्ही चप्पल का घालत नाही? जूते पहन के पर कम्मा, माई मारे. त्यांची आणि माझी चांगलीच नाळ जुळली. रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो. ते स्वतःच्या जीवनाबद्दल जरा देखील सांगत नव्हते, परंतु मी जेव्हा त्यांना खूप खोदून विचारले आणि त्यांना सांगितले की मी स्वतःला तुमच्या जागी ठेवून पाहत आहे आणि विचार करत आहे की तुमच्या वयाचं आल्यावर मी काय करत असेन किंवा काय केले पाहिजे, म्हणून तरी मला मार्गदर्शन करा. मग मात्र त्यांनी त्यांची संपूर्ण जीवन कहाणी मला सांगितली. त्यांनी एका आयुष्यात करता येतील अशा सर्व गोष्टी करून पाहिलेल्या होत्या. उत्तम नोकरी, मोठा धंदा, भरपूर मुलेबाळे, प्रचंड प्रॉपर्टी, मानमरातब, राजकारण, समाजकारण, अर्थकारण सर्व पोटभर करून झाले होते. समाजातील लोक तुमच्यापर्यंत त्याच काळात पोहोचतात ज्या काळात तुम्ही त्यांना काहीतरी देत असता. ज्या क्षणी तुमचे देणे बंद होते त्या क्षणी लोक तुम्हाला विसरतात. हा मनुष्य स्वभाव आहे, याला पर्याय नाही. एखादा सन्माननीय अपवाद वगळला तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा अनुभव येऊन गेलेला असतो. आपल्या आजूबाजूलाही आपण अशी असंख्य उदाहरणे पाहत असतो. मला नेहमी एकच उदाहरण आठवते. श्री शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला याच वर्षी 350 वर्षे पूर्ण झाली. 350 वर्षांपूर्वी दुर्गराज रायगडावरील वातावरण कसे असेल आणि आता कसे आहे तुलना करून पहा. ज्यांनी स्वतःच्या कुटुंबाची राखरांगोळी करून संपूर्ण समाजाकरता जीवन समर्पित केले त्या शिवछत्रपतींसारख्या महान पुण्यपुरुषाच्या संपत्तीची अशी अवस्था केवळ 350 वर्षात होणार असेल तर तुमच्या आमच्या कमाईचं काय होणार विचार करून पहा. लक्ष्मीनारायण आजोबांनी योग्य वेळी योग्य तो विचार करून सर्व सोडून दिलं आणि सुंदर अशा परिक्रमेला ते निघाले. त्यांनी मला सांगितलं की एक लक्षात ठेव बाळा, या जगामध्ये कोणीही तुला फुकट खायला घालत नाही. तू काहीही करत नाहीस आणि तुला खायला मिळाले आहे असं कधीच होणार नाही. ते प्रेम फक्त नर्मदा माईच आपल्यावर करू शकते. तू परिक्रमेमध्ये काहीही करू नकोस तरी मैया तुला खायला घालणार. मी आयुष्यामध्ये बऱ्याच लोकांना खायला घातले, म्हणजे मी असा भ्रम पाळला, परंतु जेव्हा माझी पाळी आली तेव्हा मात्र मला कोणीही खायला घालणार नाही हे माझ्या लक्षात आले. मी स्वाभिमानी असल्यामुळे कोणाचे उपकार घ्यायचे नाहीत असे ठरवले आणि नर्मदा माईचा जय जयकार करत घरातून बाहेर पडलो. माई तरी जय हो. माई एकदा मला म्हणाली की मला सुंदरकांड ऐकव ना. तेव्हापासून तिला रोज सुंदरकांड ऐकल्याशिवाय पुढे जात नाही. सुंदरकांड खरंच खूप सुंदर आहे रे. आयुष्यात वेळ मिळाला तर नक्की वाच. आणि हे खरेच आहे. समर्थ रामदास स्वामींनी रामायणातील 7 कांडांपैकी फक्त सुंदरकांडाचाच मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. हनुमंत आणि प्रभू रामचंद्र यांच्यातला सर्वाधिक संवाद या सुंदरकांडातच येतो. त्यामुळे हे मुळातूनच सुंदर आहे. भक्तानं कसं असावं, कसं वागावं, काय करावे, काय करू नये हे सुंदर रीतीनं आपल्याला शिकवतं ते सुंदरकांड.
सुंदरकांडामध्ये हनुमंताची भक्ती, शक्ती, युक्ती आणि जीवनमुक्ती या सर्वांचे फार सुंदर वर्णन येते. त्याची युद्धनीती निपुणता, साहस, शौर्य, पराक्रम, धैर्य, धाडस, हिकमत, हिम्मत या सगळ्यांचा परिचय आपल्याला सुंदरकांडच करून देते. माईचे हे सर्वाधिक आवडते कांड आहे असे लक्ष्मीनारायण सांगायचे. त्या रात्री उपाशीपोटी झोपूनही खूप चांगली झोप लागली. सकाळी एक चमत्कार अनुभवायला मिळणार होता. मला लक्ष्मीनारायणांचा सत्संग संपूच नाही असे वाटत होते. त्यामुळे सकाळी लवकर उठून जायची गडबड मी केली नाही. निवांत आवरले आणि सूर्यकुंडामध्ये दर्शनासाठी गेलो. इथे एक तरुण ग्रामस्थ आला होता. तो इथला कार्यकर्ताच होता. त्याने मला सांगितले की या सूर्यकुंडामध्ये 150 ते 200 कासवे आहेत आणि लहान मोठी कासवे दिसतही होती. परंतु यामध्ये एक भुरे, पांढरे किंवा गुलाबी रंगाचे कासव आहे जे कधीच कुणाला दिसत नाही. त्याच्या पाठीवर नैसर्गिकच त्रिशूळ काढलेला आहे. मला हे ऐकून आश्चर्य वाटलं आणि मनात इच्छा उत्पन्न झाली की आपणही या कासवाचं दर्शन घ्यावं. प्रार्थना केल्याबरोबर तसंच एक कासव दिसल्यावर मला झालं, परंतु व्यवस्थित समाधानपूर्वक दर्शन झालं नाही. मी त्याला विचारलं की ते कासव कधी बाहेर येतं. तो म्हणाला, ते कासव इतके दुर्मिळ आहे की आमच्या गावातील देखील सर्वांनी अजून पाहिलेलं नाही. मी सुद्धा रोज इथे येतो, परंतु 2 वेळाच त्याला पाहिलं. ते वर्ष 6 महिन्यातून एकदाच कधीतरी बाहेर येतं आणि लगेच पाण्यात निघून जातं. परंतु बाहेर कधी येतं, मी विचारलं. तो म्हणाला की जेव्हा कोणी साधू संत इथे सूर्यकुंडाच्या दर्शनासाठी येतात ना, तेव्हा त्या संतांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून कासव वर येतं. असे तो म्हणाल्याबरोबर माझी ट्यूब पेटली. मी त्याला लक्ष्मीनारायण आजोबांविषयी सांगितलं. ते खरोखरीच फार मोठे संत होते अशी माझी व्यक्तिशः खात्री पडलेली होती. खरं म्हणजे या कुंडामध्ये स्नान करायला परवानगी नव्हती, परंतु त्या कार्यकर्त्याला देखील कासव पुन्हा पाहायचं होतं. म्हणून त्यानं त्याच्याजवळ असलेल्या किल्लीनं सूर्यकुंडाचा रस्त्यावरून येणारा दरवाजा उघडला आणि आम्ही दोघांनी लक्ष्मीनारायण आजोबांना सांगितलं की सूर्यकुंड स्नान करण्यासाठी उघडलं आहे. आम्ही दोघे पटकन मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन कासवाची वाट पाहत उभे राहिलो. लक्ष्मीनारायण आजोबा शांतपणे कुंडामध्ये आले, मांडी घालून खाली बसले. त्यांनी कुंडाला नमस्कार केला आणि डोक्यावर पहिला तांब्या घेतला. त्याबरोबर तलावाच्या मधोमध मोठी हालचाल झाली आणि एक प्रचंड कासव वरती आले. त्याच्या पाठीवर चक्क काळ्या रंगाचा त्रिशूळ कोरलेला स्पष्टपणे दिसत होता. कासवाचा रंग फिकट बदामी होता. आम्ही दोघांनी त्याला नमस्कार केला आणि जय जयकार केला. काही काळ स्थिर राहत त्याने आजोबांचे दर्शन घेतले आणि आमचा आवाज ऐकताच एका क्षणात ते खाली निघून गेले. मगाशी देखील हेच कासव वर आले होते, परंतु ते अक्षरशः एका क्षणात खाली गेले होते. त्यामुळे नीट पाहता आले नव्हते. आता मात्र त्याचे छान दर्शन झाले. आजोबांना काहीच कळले नाही, परंतु आम्ही नालायकांनी त्या संतांचा वापर करून स्वतःचा कार्यभाग साधून घेतला होता. त्या कार्यकर्त्याने त्यानंतर तिथेच काही फोटो काढले आणि माझ्या मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले. आपणही त्या सूर्यकुंडाचं दर्शन घ्यावं. सूर्यकुंडापाशी कासवाचं दर्शन झाल्यावर उभा असलेला प्रस्तुत लेखक आणि मागं स्नान करणारे लक्ष्मीनारायण आजोबा. सूर्यकुंडाच्या भिंतीच्या बाहेर एकदम मागे एक पाण्याची टाकी दिसते. तिथे खरं तर स्नानासाठी सगळेजण जातात, परंतु कासवाचं दर्शन घेण्यासाठी आम्हाला आजोबांना त्या मागे दिसणारं छोटंसं दार उघडून आतमध्ये घ्यावं लागलं आणि तिथेच त्यांना स्नानासाठी आम्ही बसवलं. आपण बघू शकताय प्रस्तुत लेखक हे लक्ष्मीनारायण आजोबा. सूर्यकुंडातली कासवं दिसत नाहीत, पण खूप कासवं आहेत तिथे. हा दरवाजा आहे जिथून आत येता येतं आणि ही टाकी आहे पाण्याची जिथं स्नान करायला जातात लोक बाहेरची. आजोबांची तब्येत बघा किती छान आहे. आजोबांचे स्नान बराच वेळ सुरू होते आणि आमचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण कासव फोटोमध्ये काहीच झालं नाही, परंतु आजोबा मात्र नक्की आलेत. हेच ते आजोबा. स्नान चालू आहे बघा त्यांचं. जय हो माई की चिंता काय की. कासव आहे बघा इथे जवळ. बघा अजून एक फोटो आहे. आजोबा. सूर्यकुंड. या प्रकारामुळे अनेक गोष्टी सिद्ध झाल्या. एक तर त्रिशूलधारी कासवाचे अस्तित्व सिद्ध झाले. दुसरे म्हणजे लक्ष्मीनारायण आजोबांचे संतत्व सिद्ध झाले. तिसरं म्हणजे नर्मदा मातेची आमच्यावर कृपा हे देखील सिद्ध झालं, कारण मनात आलेली इच्छा तिनं लगेच पूर्ण केली. फक्त तत्पूर्वी उपवास मात्र घडवला. चांगले 10-10:30 वाजेपर्यंत मी आजोबांसोबत सत्संग करत राहिलो. निघण्याच्या वेळी जलाराम डेअरी इथल्या काकू आणि ताई मला भेटायला आल्या. त्यांनी मला माझ्या नर्मदा मैयासाठी सुंदर अशी चुनरी आणि दागिने टिकल्या वगैरे दिले. हा साजशृंगार चढवल्यावर मैया अजूनच सुंदर दिसू लागली. दोघींचे आभार मानले आणि आजोबांना साष्टांग नमस्कार केला. नर्मदा मातेची माझ्यावर असीम कृपा असल्यामुळेच या आजोबांचे दर्शन मला घडले, सत्संग घडला. हे लक्ष्मीनारायण आजोबा कायम माझ्या स्मरणामध्ये राहतील. मी चुकून माकून थोडा जास्त टिकलो आणि म्हातारा झालोच,
तर नक्कीच या लक्ष्मीनारायण आजोबांसारखा जीवन जगेन. आणि त्यामुळे जरा काही चुकीचं वागू लागलो की स्वतःलाच सांगेन, माई मारे. आणि मनामध्ये भविष्याची चिंता वाटू लागली की म्हणेन, माई की जय हो माई की, जय हो माई की, चिंता काय की. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.